त्यांना निशाचर म्हटलं पाहिजे। निशाचर म्हणजे काय? राक्षस। त्यांना राक्षस म्हटलं पाहिजे। म्हणजे ते दिसायला जरी माणसं असली तरी असायला राक्षस असतात। या जगामध्ये अनेक प्रकारचे माणसं असतात, पण ते माणसंच असतात असं, काही दिसायला माणसं असतात, असायला देव असतात। ऐकताय ना? काही दिसायला माणसं असतात, असायला संत असतात। काही माणसं दिसायला माणसं असतात, असायला राक्षस असतात। काही माणसं दिसायला माणसं असतात, असायला पशु असतात। काही माणसं दिसायलाही माणसं असतात आणि असायला सुद्धा माणसं असतात। म्हणून जो दिसायला माणूस आहे, माणूस म्हणजे फक्त माणसं समजू नका, माणूस म्हणजे बाया सुद्धा। माणूस शब्दाचा अर्थ मानव, म्हणजे जो दिसायला माणूस आहे तो असायलाही माणूसच आहे असं नाही। काही निशाचर पापीही असतात। म्हणून असे पापी वृत्तीचे, राक्षसी वृत्तीचे लोक जे आहेत ते बाष्कल नगरामध्ये राहत होते, ज्या ठिकाणी कोणत्याही नियमाचं पालन केलं जात नाही। स्वेच्छाचारिणी स्त्रिया, नको ते खाणारे, नको ते पिणारे, नको ती कृती करणारे, नको तसं बोलणारे आणि नको तसं वागणारे, अशा वृत्तीने जगणारे लोक त्या ठिकाणी राहत होते। पण संपूर्ण गावामध्ये एकच कुटुंब चांगलं होतं। त्या कुटुंबामध्ये पती पत्नी दोघंही अतिशय पवित्र होते। पत्नीचं नाव होतं चंचुला आणि पतीचं नाव होतं बिंदुक। जे चंचुला आणि बिंदुक होते, दोघंही पती पत्नी अतिशय पवित्र वृत्तीचे, वेद धर्माचं पालन करणारे। लोक आजूबाजूचे बिघडलेले बघितले, त्यांना वाईट वाटलं आणि दोघंही पती पत्नीने सगळ्या लोकांना समजावलं, बाबा रे तुम्ही फार वाईट करताय, हे योग्य नाही, तुम्ही चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे, हे चुकीचं कर्म करू नका, चुकीचं कर्म जर केलं तर तुमची अधोगती होईल। म्हणून हे चांगल्या गोष्टी चंचुला आणि बिंदुकने सगळ्या गावकऱ्यांना सांगायला सुरुवात केली। परंतु गावकरी सगळे एवढे बिघडलेले होते की या दोघांनी प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही। कारण एक कल्पना करा, एका बाजूला 98 लोक दोरी ओढतायत आणि एका बाजूला 2च जण दोरी ओढतायत, कोण जिंकेल? कुणाची ताकद जास्त बरे? जे 98 लोक एका बाजूला ओढतायत त्यांची ताकद जास्त बरे, कारण बिघडलेले लोक होते 98% आणि सुधारलेले होते 2च जण। दोघांनी फार प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही। बराच प्रयत्न केला, काहीच फायदा झाला नाही। उलट घडली घटना अशी की त्या ठिकाणी त्या लोकांच्या संगतीत गेल्यामुळे बिंदुक बिघडायला लागला। त्याने विचार केला, एवढे लोक पाप कर्म करतायत, मी का चांगला राहू? जगामध्ये असंही घडतं, आपल्या आसपासचे लोक जर माळकरी नसतील, नको ते खाणारे असतील, नको ते पिणारे असतील, घरामधले एखादा व्यक्ती जरी सत्वगुणी असेल, तो विचार करतो सगळेच खातायत, मग मी का नको खाऊ? नाही का? सगळेच हे कार्य करतायत, मी का करू नको? म्हणजे चांगला व्यक्ती बाकीच्यांच्या संगतीमध्ये बिघडण्याचा प्रयत्न करतो, तोही बिघडून जातो। परिणाम कसला? हे संगतीचा परिणाम आहे। म्हणून मनुष्याने आपली संगत चांगली ठेवली पाहिजे। दुसंग सर्वथा त्याज्य, शास्त्र सांगते। दुसंगतीमध्ये व्यक्तीने थोडाही वेळ थांबायला नको, कारण वाईटाची संगत काय करते? मनुष्याला बिघडवून टाकत असते। याच्यासाठी संत महात्मे म्हणतात की चांगला साधू जरी असला तरी वाईट संगतीमुळे तोही बिघडू शकतो। साधू सुद्धा बिघडू शकतो। अशामुळे कुसंगतीमुळे
म्हणून मनुष्याने सावध होऊन जीवन जगलं पाहिजे. कसं जीवन जगलं पाहिजे? सावधानतेने जीवन जगलं पाहिजे. तुकोबराय म्हणतायत, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, तू संगे नाडीला साधतेचा. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, तू संगे नाडीला साधतेचा. कसा असतो हिरा? घनाचे घाव जरी घातले तरी हिऱ्याचे तुकडे होत नाही. पण ढेकून जर त्या हिऱ्याच्या जवळ जाऊन बसला तर तो हिरा सुद्धा भंगून जात असतो. कशामुळे? ढेकणाच्या संगतीमुळे. तसं साधू जरी असला परंतु साधूची जरी संगत चुकली तरी सुद्धा कुसंगे नाडीला साधू जैसा. साधू सुद्धा वाईटाच्या संगतीमुळे बिघडू शकतो. म्हणून व्यक्तीने संगत सावधानतेने केली पाहिजे. वाईट व्यक्तीचा स्पर्श जरी घडला तरी चांगला व्यक्ती सुद्धा बिघडू शकतो. रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. बातमी समजली की रामप्रभूंचा उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि मंथरेमध्ये एवढा त्या ठिकाणी दाह झाला. मंथरेला मंथरा धावत पळत कैकईच्या जवळ आली आणि कैकईला सगळं काही समजावलं की कैकई ऐक, तुला माहित नाही तुझं किती अहित होणार आहे. तू म्हणते राम माझा आहे, ती आजची गोष्ट आहे. पण एकदा की राम राजा झाला आणि रामाची आई राजमाता झाली की तुझं काही खरं नाही, तू दासी होशील. आणि तुला माहित नाही की तुला किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागेल. तोपर्यंत कैकईने त्या मंथरेचं अजिबात ऐकलं नाही. पण भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे की देवतांनी विकल्प पाठवलेला होता. तो विकल्प कलिंगडात गेला. ते कलिंगड मंथरेने खाल्लेलं होतं आणि ती मंथरा ज्या वेळेस कलिंगड खाऊन आली, विकल्प तिच्यामध्ये होता आणि त्या मंथरेचा स्पर्श जसा झाला कैकईला, त्या विकल्पाने लगेच कैकईमध्ये प्रवेश केला आणि परिणाम कैकईची बुद्धी बदलली. कैकईची बुद्धी बदलली आणि मग नंतर कैकई वाईट विचार करायला लागली, नाही माझं अहित होणार आहे. कशामुळे? वाईट संगतीचा संग तर केला परंतु वाईटाचा स्पर्श झाल्यामुळे हा बदल झालेला आहे. म्हणून वाईट लोकांचा स्पर्श सुद्धा नको सांगितलेला आहे. याच्यामुळे बघा तुम्ही मोठमोठे महात्मे पायालाही स्पर्श करू देत नाही. न जाणो कोण कशा पद्धतीचा व्यक्ती येईल आणि स्पर्श करेल. याच्यामुळे पायालाही काही लोक स्पर्श करू देत नाही. याच्यामुळे व्यक्तीने संगतीपासून सावधान राहिलं पाहिजे. आता वाईट संगतीचा व्यक्ती असेल आणि त्याच्या जवळ जर एखादा चांगला व्यक्ती उभा राहिला असेल तर बघणारे काय म्हणतात, हा व्यक्ती सुद्धा तसाच असला पाहिजे. आणि वाईट जर मित्र असेल, तो मित्र जर वेगवेगळ्या व्यसन करणारा असेल आणि चांगला व्यक्ती जर त्याच्या जवळ असेल तर चांगल्या व्यक्तीला तो बिघडवल्याशिवाय राहत नाही. एखाद्या दिवशी सहज म्हणणार, मित्रा आज माझा वाढदिवस आहे, माझ्या बरोबर येणार नाही, फक्त दुकानापर्यंत, मी तुला काही घ्यायला लावणार, फक्त दुकानापर्यंत तर चल. दुकानापर्यंत जातो, दुकानात जाऊन बसतो. मित्र पुढे काय म्हणतोय, अरे तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, तू माझ्यासाठी एक घोट घेणार नाही? एक घोट माझ्या वाढदिवसाला एक घोट घेणार नाही?
चांगला व्यक्ती विचार करतो, समोरचा जीव देतोय, मग त्याच्यासाठी एक घोट घ्यायला काही हरकत? एकदा की घोट घेतला, दुसऱ्या दिवसापासून घे म्हणून सांगायची गरज पडत? म्हणजे व्यक्ती लगेच बिघडतो. कशामुळे? वाईट संगतीने. म्हणून व्यक्तीने सावधान होऊन जीवन जगलं पाहिजे. बिंदुक जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी बिघडला, वाईट संगतीचा परिणाम. आणि जसा बिंदुक बिघडला, त्या ठिकाणी बिंदुकने विचार केला की काय बदल होणार आहे. चंचुलेने समजवायला सुरुवात केली, परंतु चंचुला समजवायला लागली तरीही बिंदुक सुधारायला तयार नाही. एकटी चंचुला, चांगली राहिलेली एकटी स्त्री, तिने विचार केला सगळेच बिघडले, पतीही बिघडला, मग मी का चांगली राहू? ती सुद्धा वाम मार्गाला लागली, ती सुद्धा बिघडली. आपलं जीवनही तसंच आहे. आपला आत्मा पवित्र आहे आणि पवित्र आत्मा असताना जेव्हा या संसारामध्ये आपण वावरतो, त्यावेळेस संसाराचे जे गुणदोष आहे ते आपल्यामध्ये प्रविष्ट होतात आणि गुणदोषांचा परिणाम काय होतो? त्या ठिकाणी आत्मा जो आहे तो सुद्धा वाम मार्गाला, आपलं मन जे आहे ते वाम मार्गाला लागतं. परिणाम मनुष्य वाईट मार्गाला लागला की मनुष्याची अधोगती होते, हानी होते. आणि एकदा की त्याची अधोगती झाली की इंद्रिय जिंकतात आणि मनुष्य हरतो. इंद्रिय पुन्हा पुन्हा जिंकतात म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो. ज्या दिवशी इंद्रिय हरतील आणि आपण जिंकणार, त्या दिवसापासून आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येण्याची गरजच पडणार नाही. केव्हा? जेव्हा आपण जिंकणार आणि इंद्रिय हरणार, विषय हरणार. पण प्रत्येक वेळेस घडतं काय? इंद्रिय जिंकतात, विषय जिंकतात आणि आपण हरतो. आपण हरतो म्हणून काय होतंय? पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. या संसारामध्ये पुन्हा पुन्हा यावं लागतं. 84 लक्ष योनीमध्ये तुम्हा आम्हाला फिरावं लागतं. कशामुळे? आपण हरतो म्हणून. काय घडलेलं आहे? चंचुला सुद्धा हरली का? संगतीचा परिणाम. पती बिघडला, पतीची संगत, वाईट संगत तिलाही लागली. महाभारतातले 3 पात्र अतिशय महत्वाचे आहेत. एक आहे कृष्ण, दुसरे आहे भीष्म आणि तिसरे आहे कर्ण. सगळ्यात महत्वाचे पात्र हे 3 आहेत महाभारतातले. पण या पात्रांमध्ये घडलं काय? भीष्माचार्यांना माहित होतं की मी वाईटांच्या संगतीत आहे, पण प्रतिज्ञेमुळे त्यांना त्या संगतीला सोडता आलं नाही. जरी कळालं चांगलं काय आहे, वाईट काय आहे, तरी वाईटाची संगत सोडता आली नाही. का? प्रतिज्ञेमुळे. आणि कर्णालाही शेवटी कळालं की मी चुकीच्या संगतीत आहे, पण कर्णावर बोजा होता उपकाराचा. परिणाम कर्णाने ते उपकार जाणले आणि त्याच्यामुळे कर्णाने दुर्योधनाची संगत सोडली नाही, अधोगती झालेली आहे. म्हणून मनुष्याने संगत चांगली केली. संगत मनुष्याची चांगली असेल तरच मनुष्य चांगल्या कार्याला लागू शकतो, चांगलं कार्य करू शकतो, चांगलं वळण त्याला लागू शकतं, त्याचे विचार चांगले राहू शकतात. पण संगत जर वाईट असेल तर चांगला व्यक्ती सुद्धा वाईट संगतीमुळे बिघडू शकतो. म्हणून वाईट संगतीचा परिणाम काय झालेला आहे? तर वाईट संगतीमुळे बिंदुकही बिघडला, चंचुलाही बिघडली आणि काही कालावधीनंतर बिंदुकचा प्राण गेलेले आहे. जेव्हा बिंदुकचे प्राण गेले, त्या ठिकाणी बिंदुक वारल्यानंतर घरामध्ये फक्त चंचुला एकटीच राहिली. लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस चंचुला घरामध्ये एकटी असताना कोणताही प्रकारचा आधार नाही. गावामध्ये काही लोक आले बाहेर गावची तीर्थयात्रा करणारे, ते गोकर्ण तीर्थामध्ये जात होते. चंचुलेने विचार केला, चला आपणही गोकर्ण तीर्थाला जाऊया या लोकांच्या बरोबर.
निदान यांच्या संगतीत राहता राहता पंक्तीमध्ये 2 टायमाचं जेवण तरी मिळेल. पण चंचुला निघाली आणि चंचुला गेलेली आहे त्या लोकांच्या सोबत गोकर्ण तीर्थापर्यंत. चालता चालता दमली थकली आणि गोकर्ण तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शिवालय दिसलं. त्या शिवालयामध्ये थकवा दूर करण्यासाठी जाऊन बसलं. योगायोग त्या शिवालयामध्ये एक कथावाचक शिवपुराण कथा करत होते. त्या ठिकाणी चंचुला कथा श्रवण करण्यासाठी बसली आणि जशी कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी चंचुला बसली, शरीराचा थकवा दूर करण्यासाठी बसली, पण कथा ऐकता ऐकता तिच्या मनाचा थकवा दूर झाला. कथा काय करते? कथा मनाचा थकवा दूर करते. आणि नेमकी लक्षपूर्वक कथा श्रवण करत असताना कथावाचक त्या ठिकाणी कथेमध्ये वर्णन करत होते की कोणतं पाप कर्म केल्यानंतर कोणत्या प्रकारची गती मनुष्याची होते, मनुष्याला कसे पाप भोगावे लागतात, त्याचा तो कोणत्या कोणत्या प्रकारच्या नरकामध्ये जातो, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या यातना त्याला सहन कराव्या लागतात. लक्षपूर्वक जेव्हा चंचुलेने त्या ठिकाणी हा कथा भाग श्रवण केला त्यावेळेस त्या ठिकाणी चंचुला अतिशय भयभीत झाली. कथा संपली, कथावाचकांच्या जवळ गेली आणि चंचुलेने कथावाचकांचे पाय धरले. चंचुला त्या महात्म्यांच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी रडू लागली, महाराज, तुम्ही जेवढंही कथेमध्ये वर्णन केलेलं आहे ना तेवढे सगळे पाप मी केलेले आहे आणि ते पाप केल्यानंतर मृत्यू पश्चात मलाही नरकात जावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतील, माझी ही अधोगती होईल. महाराज, ते महाभयानक वर्णन ऐकल्यानंतर मी अतिशय भयभीत झालेली आहे. माझी विनंती आहे महाराज की मला तशी गती माझी व्हायला नको, माझी अधोगती व्हायला नको. मला वेगवेगळ्या प्रकारच्या नरकामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या यातना सहन करण्याची वेळ यायला नको. याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? चंचुलेने स्वतःच्या तोंडाने सगळे दुर्गुण जे होते तिच्यामध्ये ते सगळे सांगितले. कुणाला? त्या कथावाचकांना. जसे जे जे पाप तिने केलेले होते ते सगळे तिने सांगितले. महाराज बघा, तुम्ही वर्णन केल्या प्रकारे मी हे सगळे सगळे पाप कर्म केलेले आहे. मला माहित नव्हतं की मृत्यू पश्चात एवढ्या यातना सहन कराव्या लागतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 3 जणांजवळ गेल्यानंतर कधीही खरं ते लपवायचं नाही. कोणत्या तिघांजवळ? एक आहे डॉक्टरांच्या जवळ जर गेले तर जेही त्रास होत असेल तो जसल्या तसा सांगितला पाहिजे. जर आपण आपल्याला होणारा त्रास लपवला तर डॉक्टर कितीही हुशार असले तर आपल्यावर इलाज करू शकत नाही. म्हणून जे असेल ते खरं खरं दुखणारं जेही असेल ते डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. दुसरं, संतांजवळ आणि गुरूंजवळ जर गेले तर जेही आपण पाप कर्म केलेले असतील, चांगलं केलेलं असेल, वाईट केलेलं असेल, आपल्याला काही साक्षात्कार घडला असेल, आपली पारमार्थिक कोणती चांगली स्थिती असेल, हे सगळं गुरूंना आपण सांगितलं पाहिजे. आणि तिसरं, देवाच्या मंदिरात गेले की देवाला सुद्धा आपण सगळं काही खरं ते सांगितलं पाहिजे. देवा, मी कसा आहे? संत महात्मे सुद्धा देवाच्या जवळ गेले की सगळे दुर्गुण सांगून देतात की प्रभो, मी असा असा आहे. कसा आहे? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी. जेवढेही पाप कर्म केलेले असतील, ज्याही स्थिती असेल, पण प्रभो असो नसो भाव आलो, तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राय. जसं असेल तसं देवाला सांगितलं पाहिजे, देवा मी असा आहे. कारण वेगवेगळे मुखवटे बदलून आपण लोकांना फसवू शकतो, जगाला फसवू शकतो, पण देवाला आपण फसवू शकणार नाही. कारण देवाला माहित आहे आपण नेमकी कसे आहोत. म्हणून जसं असेल तसं आपण देवाला सांगितलं पाहिजे, देवा मी असा आहे. या 3 ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याने जसं खरं असेल ते सांगितलं पाहिजे. चंचुलेने त्या महात्म्यांना सगळं सांगितलं. महाराज,
बघा मी असे असे पाप कर्म केलेले आहेत, सांगा मी काय करू. त्यावेळेस त्या महात्म्यांनी चंचुलेला सांगितलं, चंचुले तू पाप कर्म तर केलेलं आहे, पण आता तू शिव पुराण कथा श्रवण कर, शिवजींची भक्ती कर, शिव नामाचा जप कर, म्हणजे तुझे सर्व पाप नाहीसे होते. कथा श्रवण करण्याच्या लालसेने चंचुला त्याच ठिकाणी मंदिरामध्ये थांबली. पहाट झाली की मंदिर झाडून काढायची, मंदिर पुसून काढायची, मंदिराची स्वच्छता करायची, दिवसभर कथा श्रवण करायची. परिणाम कथेच्या श्रवणाने तिचे पाप दूर झालेले आहे. पश्चातापाच्या पवित्र तीर्थामध्ये जणू तिने स्नान केलेलं आहे. जर अनावधानाने आपल्याकडून पाप कर्म झालं तर मनुष्याने पश्चाताप केला पाहिजे. आज तुला पाणी मिळणार नाही, कारण आज तू वाईट विचार केलेला आहे. घडेल आपल्याकडून हे घडेल, पण साधक पाप कर्म जर घडले तर स्वतःला दंडित करत असतात. त्या ठिकाणी चंचुलेला पश्चाताप झालेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे, पश्चाताप पापकृतां पापानां निष्कृती पर सर्वेषां वर्णिता सद्भिः सर्व पाप विशोधनम्. पश्चाताप पापकृतां पापानां निष्कृती पराः. पश्चाताप झालं तर पापातून जीवात्मा मुक्त होत असतो. म्हणून पश्चाताप झाला पाहिजे. वाईट वाटलं, पश्चाताप झाल्यानंतर त्या ठिकाणी ती त्याच ठिकाणी सेवा करू लागली. काही दिवसानंतर तिचे प्राण गेले. प्राण गेल्यानंतर तिला शिवगण घेण्यासाठी आले. तिचा आत्मा घेऊन शिव लोकांमध्ये निघून गेले. काय दिव्य त्या ठिकाणी स्वरूप तिला बघायला मिळालं. म्हणतात शिव लोकांमध्ये गेल्यानंतर साक्षात भगवान महादेव सिंहासनस्थ बसलेले बघितले. अनेक देवी देवता महादेवाचं पूजन करतायत. सर्व देवतांचं दर्शन चंचुलेला घडलेलं आहे. चंचुलेने महादेवाला नमस्कार केलेला आहे. देवी पार्वती दिसलेली आहे. देवी भगवतीला नमस्कार केलेला आहे. देवी भगवतीने चंचुलेला आपल्या सेविकांमध्ये ठेवून घेतलेला आहे. चंचुला देवी पार्वतीची सेविका झाली. देवी पार्वतीची सेवा करायला लागली. आणि जेव्हा ती देवी पार्वतीची सेवा करायला लागली, एक दिवस ती खिन्न मनाने बसली. देवी पार्वतीने विचारलं चंचुलेला, तू का दुःखी आहेस? त्यावेळेस चंचुलेने सांगितलं, माझा उद्धार झाला, पण माझे जे पती आहे बिंदू त्यांचं काय झालेलं आहे? कुठे असतील ते? त्यावेळेस डोळे बंद केले. देवी भगवतीने बघितलं आणि डोळे उघडल्यानंतर सांगितलं, चंचुले तुझा पती विंध्याचल पर्वतावर पिशाच झालेला आहे. तो पिशाच झालेला आहे. त्याला पाप योनी प्राप्त झालेली आहे. अनंत यातना त्या ठिकाणी त्याला होत आहे. त्या ठिकाणी चंचुलेने हात जोडले आणि रडता रडता चंचुला देवी पार्वतीला सांगते, माझा उद्धार झाला, पण माझ्या पतीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या चंचुलेने देवी पार्वतीला सांगितलं, काहीतरी करा आणि माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे, असं काहीतरी करा. त्यावेळेस त्या ठिकाणी देवी पार्वतीने एक तुंबरू नावाच्या गंधर्वाला बोलवलं. जो गंधर्वाचा राजा आहे, तो तुंबरू नावाचा गंधर्व जो आहे, त्याला सांगितलं की चंचुलेला घेऊन विंध्याचल पर्वतावर जा आणि विंध्याचल पर्वतावर गेल्यानंतर पिशाच योनी प्राप्त झालेल्या बिंदूला त्या ठिकाणी शिवपुराणाची कथा सांगा, म्हणजे त्याचा उद्धार होईल. तुंबरू गंधर्व त्या ठिकाणी चंचुलेला घेऊन विंध्याचल पर्वतावर निघालेले आहेत. त्या विंध्याचल पर्वतावर पिशाच योनी ज्याला प्राप्त झालेली होती, तो बिंदू त्या ठिकाणी अतिशय भयानक रूपामध्ये विंध्याचल पर्वतावर फिरू लागलेला होता.
असं स्वरूप त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं होतं. विंध्याचल पर्वतावर तो इकडे तिकडे फिरत होता आणि तेवढ्यात त्या ठिकाणी चंचुला आणि तुंबरू गंधर्व त्या ठिकाणी निघालेले आहेत. विंध्याचल पर्वतावर त्या पिशाचाचा शोध घेऊ लागलेले आहेत. गंधर्वाच्या सोबत चंचुला विंध्याचल पर्वतावर आलेली आहे. विंध्याचल पर्वतावर गेल्यानंतर तुंबरू गंधर्वाने आणि चंचुलेने त्या पिशाचाला धरलेला आहे, पिशाचाला पकडलेला आहे आणि पिशाचाला पकडून त्याला आपल्या समोर बसवलेला आहे. दोघांनीही समोर बसवलेला आहे. खाली पिशाचाला म्हणजे बिंदुकला आणि चंचुलेला शिव महापुराण सांगितलेलं आहे. पिशाचाला इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी तो पकडून बसवलं गेलेलं आहे. इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी तुंबरू गंधर्वाच्या मुखारविंदातून संपूर्ण शिव महापुराण कथा विधिवत त्या ठिकाणी श्रवण केली गेली आणि विधिवत कथा श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण कथा झाल्याबरोबर, कथेची पूर्णाहुती झाल्याबरोबर लगेच पिशाच देह जो आहे तो त्या पिशाचाचा नाहीसा झालेला आहे, समाप्त झालेला आहे. आणि पिशाच देह समाप्त झाल्यानंतर लगेच त्या गंधर्वाला शिवजींसारखं दिव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दिव्य असा शिवजींचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि तो गंधर्व शिव स्वरूप दिसू लागलेला आहे. आणि जेव्हा शिव स्वरूप दिसायला लागला, तुंबरू गंधर्वाच्या समोर त्या ठिकाणी बिंदुक हात जोडून उभा राहिलेला आहे. बस 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 शिव स्वरूप प्राप्त झालं आणि हात जोडून तुंबरू गंधर्वाच्या समोर त्या ठिकाणी बिंदू उभा राहिलेला आहे. चंचुला सुद्धा हात जोडून उभी राहिलेली आहे. चंचुलेला अतिशय आनंद झालेला आहे की पतीचा उद्धार झाला, शिव स्वरूप प्राप्त झालं. शिवगण त्या ठिकाणी आले, शिव लोकामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि शिव लोकामध्ये गेल्यानंतर श्री शिवजींचं दर्शन जेव्हा बिंदुकला झालेलं आहे, शिवजींचं दर्शन झाल्यानंतर शिवपुराण कथेच्या श्रवणामुळे त्या ठिकाणी शिवजींनी बिंदुकला आपल्या सर्व इतर सेवकांमध्ये सामील करून